बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी मास्तर, भाग 14वा. रात्री साईसागर हॉटेलच्या खोलीत एकत्र बसून गप्पा सुरू झाल्या. तिनं आपल्या दोघात झालेला निर्णय मामांना बोलून दाखवला. ते ऐकून धोंडीराम शेजारी बसला दिनकर हादरलाच. मामा मात्र प्रसन्न झाले. तिला वाटलं होतं मामा भडकतील, काही अपशब्द बोलतील, पण तिचा अपेक्षाभंग झाला. मामा हसत मुखाने म्हणाले, फार चांगला निर्णय घेतला तुम्ही दोघांनी. नाहीतर मला ह्याची सातत्याने चिंता वाटायची. ही पोर असं उभं आयुष्य कसं काढणार हा घोर पडायचा. सध्या समाजात माणसं लांडग्या कुत्र्यासारखी वागतात. अशा तरुण एकाकी स्त्रीला आयुष्य जगणं कठीण करतात. बरं झालं, माझी चिंता मिटली. असं बोलून मामाने निश्वास सोडला. पुन्हा मामाच म्हणाले, पण हे पाहुणे काय करतात? त्यावर धोंडीरामनं मामांना आपला सर्व परिचय करून दिला. आपण काय करतो तेही मनमोकळं सांगून टाकलं. ते ऐकून मामा आणखीन प्रसन्न झाले. त्याला म्हणाले, पाठीमागच्या महिन्यात इथली माझ्या कॉलेजवर आणखी एक इंग्रजीच्या प्राध्यापकाची जागा खाली झाली आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही दोघंही एकत्रच काम करा. पाहू पुढं असं तो म्हणाला. रात्रीच्या जेवणाची मेजवानी मामांच्या वतीनं दिली गेली. जेवण उरकून चौघेही शतपावली करायला डांबरी रस्त्याने लाईटच्या उजेडात बाहेर पडले. चालता चालता त्यांना आपण रजिस्टर लग्न करूया हा मुद्दा मामांना सांगितला. मामांनाही तो पसंत पडला. त्यावर तो म्हणाला, मी 4 दिवस सावंतवाडीतच थांबेन व हिला घेऊनच घरी जाईन. पुन्हा फाटे फुटायला नकोत. मामाने होकार दर्शवला. दुसऱ्या दिवशी धोंडीरामच्या गाडीने सर्वजण सावंतवाडीस आले. त्याला बाजूला घेऊन दिनकर म्हणाला, धोंडीराम, तू हे काय करायला निघालास? हे तुझ्या घरच्या लोकांना विचारलंस का? आबा आई काय म्हणतील? काही विचार केलास काय? अरे मूर्ख आहेस काय तू? त्यावर धोंडीरामनं दिनकरला समजावीत म्हटलं, माझ्या घरी विचारल्यावर या लग्नाला फाटे फुटतील, म्हणून तरी मी घरी न विचारताच निर्णय घेतलाय. तुला कदाचित हा निर्णय महागात पडेल असं दिनकर म्हणाला. त्याचा विचार मी केलेला नाही असं त्यानं सांगितलं. खरं तर दिनकरला त्याचा हा विचार अजिबात आवडला नव्हता. कारण आपल्या छोट्याशा शिवपुरीसारख्या खेडेगावात हा विचार कोणालाच पटण्यासारखा नाही हे माहीत होतं. धोंडीरामचे घरचे कोणीच मान्यता देणार नाहीत हेही त्याला वाटत होतं. पण धोंडीराम आपल्या निर्णयापासून पाठीमागं हटायला तयार नव्हता. त्यातूनही तो धोंडीरामला म्हणाला, धोंडीराम, अरे हे पुस्तकात वाचायला बरं वाटतं रे, पण प्रत्यक्षात अनुभवायचं म्हणजे एका विधवेशी लग्न करायला नको असं तुलाही म्हणायचं आहे काय? धोंडीराम, मला काही म्हणायचं नाही रे, पण समाज. दिनकर, तू समाजाचा विचार करू नकोस. माणसं विसराळू असतात. 4 दिवस करतील चवीनं चर्चा आणि जातील विसरून. आणि हे बघ, तू उद्या लग्न करताना माझ्या वतीनं साक्षी घालून सही करायचीस काय? असं धोंडीराम म्हणाला. हरकत नाही, दिनकर उत्तरला. मामांनी सावंतवाडीच्या विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन त्यांच्या लग्नाची सर्व तयारी केली. दोघांसाठी कापडपेठेतून नवीन कपडे व साड्या आणल्या. दिनकरलाही नवीन कपडे घेतली. ती घालून नवरा नवरी सजली. कार्यालयाकडे जायला निघताना धोंडीरामनं स्वतःच्या हातानं तिच्या कपाळी कुंकू लावलं. त्याखाली आरशात बघून तिनं हळदीचा टिळा लावला. आपलं सजलेलं रूप बघून ती शहारून गेली. एक प्रकारची भीती तिच्या मनात दाटून आली. तिच्या मनात गतविवाहाच्या आठवणी दाटून आल्या. मनात एकच काहूर उठलं,
नियती आपल्याशी कोणता खेळ खेळते असं तिला वाटलं. ती मामांच्या गळ्यात पडून पुन्हा ओक्साबोक्शी रडू लागली. तिला समजावीत मामा म्हणाले, पोरी, तुझं नशीब नक्कीच चांगलं आहे. म्हणूनच नियतीनं तुझा शाळेतला मित्र तुझ्यासाठी पाठवून दिलाय. त्याचे खूप उपकार झाले तुझ्यावर. माणसं समाज सुधारणेवर फक्त बोलत असतात, पण प्रत्यक्ष कृती करणारा एखादाच भेटतो. आता आता नव्या उमेदीनं नवा संसार उभा कर. तुझ्या घरचं काय असेल ते मी बघेन. असा मामाने तिला विश्वास दिला. ती शांत झाली. सर्वजण जीपमध्ये बसून नोंदणी कार्यालयाकडे निघाले. जाताना एका सराफाच्या दुकानात धुंडरामनं तिच्या पसंतीनं एक सुंदर मंगळसूत्र खरेदी केलं. माळ्याच्या दुकानापुढे गाडी थांबवून 2 मोठे गुलाबांच्या फुलाचे हार खरेदी केले. सर्वजण नोंदणी कार्यालयात आले. विवाह नोंदणीचे रजिस्टर लिहून झाले. त्यावर दोघांच्याही व साक्षीदारांच्याही सह्या झाल्या. दोघांच्या बाजूने दिनकर व मामांनी साक्षी दिल्या. तिथं कार्यालयानं बोलवलेला फोटोग्राफर हजरच होता. नोंदणी अधिकाऱ्याला मध्ये घेऊन दोघांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले. फोटो निघाले. मामांनी दोघांनाही पेढे भरवले. धुंडरामनं एका विधवेशी केलेला विवाह पाहून नोंदणी अधिकारी भारावला. त्यानं पुन्हा पुन्हा त्यांचं अभिनंदन करून त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दोघंही मामांच्या पायावर वाकले. मामांचे आशीर्वाद घेतले. आता मामांच्या डोळ्यात साठलेला आनंदाचा डोह फुटला. साश्रू नयनांनी मामा म्हणाले, कल्याण भव, सुखी संसार करा. संध्याकाळी सावंतवाडीच्या हॉटेल गार्डनमध्ये मामांनी संस्थेतील सर्व पदाधिकारी व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी लग्न पार्टीचं आयोजन केलं. त्यामध्ये त्या दोघांवर पुष्पगुच्छांचा वर्षाव झाला. शेकडोंच्या शुभेच्छा मिळाल्या. जेवणाची शानदार पार्टी संपन्न झाली. दुसऱ्या दिवशी धुंडरामनं घरी फोन करून आपण जुन्या ओळखीच्या सरकार घराण्यातील साताऱ्याच्या प्राध्यापिकेशी नोंदणी विवाह केला आहे एवढंच सांगितलं. घरी परतल्यावर सर्व सांगेन असं म्हणून फोन ठेवून दिला. तो दिनकरला म्हणाला, दिनकर, मी 4 दिवस गोव्यात हनीमूनसाठी जायचं ठरवलंय. तेव्हा तू गावी जा. मी घरी केलेल्या फोनच्या प्रतिक्रिया जाणून मला मोबाईलवर फोन कर. मी वृषालीसह गावी येईन. असं सांगून तो त्याच दिवशी वृषालीसह गोवा फिरायला गेला. दिनकर एसटीनं गावी परतला. ती दोघं गोव्याच्या प्रवासावर निघताच मामांनीही वृषालीच्या घरी उदयसिंगरावांना फोन करून तिच्या नव्या लग्नाचा इतिवृत्तांत कथन केला. मुलगा मराठा असून खूप चांगला शिक्षित आहे असंही सांगितलं. त्या बातमीनं पेटता पलिता सर्वांगावून फिरावा तसं उदयसिंगांना भासलं. ते कळवळले. मामांना म्हणाले, अरे रे घोरपडे, तुम्ही काय करून बसलात हे? माझ्या तोंडाला काळं फासलं. काय म्हणतील सरनोबत वाडीचे पाहुणे आता? ती त्यांची सून होती, त्याचा तरी विचार करायचा नव्हता का? त्यावर मामा म्हणाले, ते हरामखोर सरनोबत काय म्हणणार आहेत? त्यांनी पुरीला तिच्या दुःखाचा विचार न करता घराबाहेर काढली. काय अधिकार त्यांना आता काही म्हणण्याचा? त्यांनी काय केलं तिच्यासाठी? म्हणे तिच्या पत्रिकेत मंगळ आहे. पिराजीरावांनी पुतण्यावर मुंबईत दारूतून विषप्रयोग केला आणि दोष पोरीच्या पत्रिकेवर ठेवला. आणि तिला उभं आयुष्य विधवा ठेवून तुम्ही काय मिळवणार होता? तिनं कोणता गैरमार्ग तर अवलंबला नाही ना? तिनं पुनर्विवाह केलाय. मीच करून दिला. फक्त तुमच्या कानावर असावं म्हणून सांगतोय. त्यावर उदयसिंगराव पुन्हा कळवळून म्हणाले, निदान आता एवढं तरी उपकार करा. पुन्हा कधीही तिचं माझ्या घरात तोंड नको, नाहीतर मी आत्महत्या करीन. ही तुमची डरपोक विचारसरणी आहे. मामा म्हणाले, पाहिजे तर तसं समजा, पण मी तिला माझ्या घराची पायरी चढू देणार नाही. तुम्ही केलं ना, आता जे होईल ते तुम्ही निस्तरा. सरनोबत गप्प बसणार नाहीत, कारण तिच्यात त्यांचीही इज्जत गुंतली आहे. आले मोठे इज्जतीचे. मी समर्थ आहे सर्वांचा सामना करण्यासाठी. आणि तुमचंही इकडं आता तोंड नको. तुमचं आमचं नातं संपलं. असं म्हणून मामाने थरथरत्या हाताने फोन आपटलाच. ही बातमी सरनोबत वाडीस घरी गेली तरी फारसं काही घडणार नव्हतं.
हे मामांना ठाऊक होतं. उलट त्यांना वृषालीची ब्यात गेली असंच वाटणार होतं, कारण त्यांना तिथल्या संपत्तीत वृषालीची मालकी नकोच होती. त्यासाठी मामाने आपल्या एका नातलगाकडून पिराजीराव सरदेसाईंच्या कानावर वृषालीने दुसरा विवाह केल्याची बातमी पोच केली. ती बातमी ऐकून प्रथम त्यांना थोडासा धक्का बसल्यासारखं झालं, पण त्यांनी सुटकेचा निश्वास टाकल्यासारखं करून म्हटलं, तसं एका अर्थानं बरंच झालं म्हणायचं. सरदेसाईंची इस्टेट तरी या वाड्यातच राहिली म्हणायची. असं म्हणून त्यांनी ऐकलेली बातमी मनातून काढून टाकली. या बातमीनं शिवपुरीत मात्र गजब केला. दिनकर शिवपुरीत पोचला. तो सरळ आपल्या घरी गेला. तो घरी आल्याचं धोंडरामच्या आबांना कळलं. त्यांनी दौलतीला पाठवून देऊन त्याला आपल्या घरी बोलावून घेतला. आई आबांनी त्याच्यावर प्रश्नांचा मारा केला. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं तो टाळत होता. पण जेव्हा धोंडरामच्या आईनंच त्याला आपल्या कुलदैवताची शपथ घातली, तेव्हा मात्र त्यानं खरं जे काय घडलंय ते सांगितलं. वृषालीची व धोंडरामची जुनी मैत्री असल्याचंही सांगितलं. ती प्राध्यापिका आहे हेही त्यानं सांगितलं. तरीही ती विधवा आहे आणि आपल्या मुलानं एका विधवेशी घरात कोणालाच न विचारता लग्न केलंय, हे मात्र आईबाबांना सहन झालं नाही. त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. आबा रागानं म्हणाले, धोंड्याच्या डोक्यात पैशाचा माज चढलाय. त्याला आपलं घरदार आईबाप आठवलं नाहीत. जगात दुसऱ्या पुरी नव्हत्या काय म्हणून एका विधवा बाईशी लग्न केलं वय. आई म्हणाली, माझ्या घरात म्या रंडक्या बाईची सावली पडून देणार नाही. ती बाई एक नवरा मारून तिचं घरदार उठवून आता ह्या घराच्या मुळावर आली वय. म्या तिला ह्या घराचा उंबरा ओलांडून देणार नाही. पुन्हा आबा दिनकरला म्हणाले, आणि दिन्या, तू हे सगळं करून आम्हासनी सांगायला आलायस वय रे? निदान तो तरी त्याला समजून सांगायचं नाहीस काय? त्याला काय ही दुर्बुद्धी सुचली म्हणायची? आता आई रडायला लागली. त्यावर आबा म्हणाले, रडू नकोस, रडू नकोस. आपला एक पोरगा मेला म्हणायचा, त्याचा 1 रुपया नको. आम्ही आमच्या कष्टाची भाकरी खाऊ, पण तिला या घरात पाय ठेवून देणार नाही. अशा रीतीने धोंडरामच्या घरानं त्याचं लग्न पूर्णपणे नाकारलं. सगळं घरच त्याच्या विरोधात एकेरीवर आलं. फक्त दौलतीनं मौन पाळलं होतं. हळूहळू ही बातमी दिनकरच्या तोंडातून दिनकरच्या व धोंडरामच्या सर्व मित्रांच्या कानावर गेली. ती गावात झाली, गल्ली बोळात गेली. सगळं गाव चकित झालं, कारण गावाला ही घटना नवीन होती. धोंडरामच्या घरातूनही झाल्या प्रकाराला तीव्र विरोध आहे हेही गावभर झालं. या बातमीनं धोंडरामच्या मित्रमंडळीत आणि गावात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. ही बातमी बेरकी शामरावांनांच्या वाड्यात बसल्या बैठकीत पोचली. ती ऐकून तिथं सगळ्यांनाच आसुरी आनंद झाला. हसत हसत अण्णा म्हणाले, भाळवणे, बिब्बा बघा कसा आपल्या अंगच्या स्थिरानं जळायला लागलाय. मास्तर लई तुरा काढून राजकारण करीत होता. आता ये वर तोंडानं गावापुढं म्हणावं. कशी हजामत होती या बघित राहावाचा. त्यावर भाळवणे म्हणाला, विधवा बाई संग शहाणा माणूस लगीन करील काय? पण त्याला पैशाची हवाय ना. ती बाई पण मास्तरीन आहे म्हण. आता 2 पगार झालं. तिच्या पगारावर डोळा ठेवूनच हे सगळं घडलं असणार आहे. त्यावर बाबू आगलावे म्हणाला, पण त्याच्या घरच्यासनी अजिबात पसंत नाही. यशवंता सावंत त्याला घराचा हुंबरा चढून देणार नाही हे पण समजलंय. खरं म्हणतोस? असं अण्णा म्हणाले. त्यावर बाबू पुन्हा म्हणाला, म्या कशाला खोटं सांगू. त्यांच्या शेजारचा शिवा सावंतच मला हे सगळं सांगत होता. तो म्हणाला, मास्तरच्या विरोधात सगळे घरदार गेलं या. यशवंता मास्तरला घराची पायरी चढू देणार नाही. हे ऐकून अण्णा सुखावले. ते शंकर शेटेला म्हणाले, असं असेल तर बरंच झालं म्हणायचं. आता आपण बी ह्यात राजकारण करूया. ते कसं? शंकरनं विचारलं. त्यावर अण्णा शांतपणे म्हणाले, आता आपण सगळीजण यशवंताच्या घराला जायचं.
त्याच्या तोंडावरनं हात फिरवायचा. तिलाच आता आपल्या बाजूला घ्यायचा. घरात फूट पडली पाहिजे हाय. मास्तरला बाद करायला ह्याच्यासारखं दुसरं हत्यार नाही. अण्णांचं हे नवं शहाणपण सगळ्यांनाच पटलं. तशी बैठक उठली. बैठकीतला घोळका अण्णांच्या पाठोपाठ धुंडरामच्या वाड्यात पोचला. दरवाजातूनच राम राम यशवंता असं म्हणत अण्णांनी सोप्यात उभे असल्या आबांना हात जोडले. आबाही राम राम म्हणाले. अण्णाला पाहून त्यांचा गोंधळ उडाला. हा अण्णा आज एकाएकी आपल्या वाड्यात कसा आला असा त्यांना प्रश्न पडला. किती झालं तरी अण्णा गावचा एक म्होरक्या म्हणूनच आजवर गावात काम करीत होता. तो माणसांच्या दुःखाला पण जायचा आणि सुखाला पण जायचा. अगदी आपला दुश्मन असला तरी त्याची पायरी अण्णा निर्लज्जपणे चढायचे. पहिल्यांदा पुढल्यालाच नमस्कार घालायचे. त्यांच्या नमस्कारानं पुढचा माणूस विरघळायचा. आपल्या घरला अण्णा आलं हेच त्याला मोठेपण वाटायचं आणि त्या माणसाची विचाराची दिशाच बदलायची. अगदी तसंच धुंडरामच्या आबांचंही झालं. अण्णा विरोधक असला म्हणून काय झालं, तो होऊन आपल्या घराकडे आलाय, त्याचं स्वागत करणं हा आपला धर्म आहे. ही भावना आबांच्या मनात तयार झाली. त्या भावनेनं आबा पाझरले. त्याने अण्णांना आणि त्यांच्या बरोबर आलेल्या मंडळींना बसायला सतरंजी अंथरली. त्यावर लोट तक्के ठेवून बसा म्हणाले. अण्णांनी बैठक मारली. धुंडरामच्या घरात चहाचं आधान चुलीवर चढलं. त्याची आई थोडीशी धुसपुसली. तोंडातल्या तोंडात आबांना म्हणाली, पोराच्या जीवावर उठला होता, लाज वाटून एका मुडद्याला आपल्या घराकडे येताना. त्यावर आबा म्हणाले, गप चा ठेव, पोरानं काय दिवं लावलं माहिती झालंच नव्ह. दोष दुसऱ्याला कशाला द्यायचा, आपलाच रुपया खोटा निघाला. आता निदान अण्णाकडनं दौलतीचं तरी बघूया. असं म्हणून आबांनी आईची समजूत घातली. पोटच्या गोळ्यानंच घात केल्यासारखं तिला झालं होतं, म्हणून तिनं आपला राग मूकपणे गिळला. चहा पाणी झालं. आबांनीच प्रश्न केला, अण्णा काय येणं झालं म्हणायचं. आता विचारावं का नको या कोड्यात आहे. आमासनी चुकीचं समजलं असलं तर इनाकरणी विचारल्यासारखं व्हायचं. असं अण्णा आडपडद्याचंच बोलले. आबाने अण्णाला काय म्हणायचं आहे ते ओळखलं. मग आडपडदा न ठेवता आबाच म्हणाले, धोंड्याच्या लग्नाबद्दल म्हणता. तेच ते अण्णा. अण्णा बातमी खरी आहे. पोरानं एवढं शिकून बी अडाण्यागत या वार केला आहे. माझ्या घराण्याची आबरू घालिवली. असं म्हणून आबा खजील झाले. त्यावर त्यांना धीर देत अण्णा म्हणाले, यशवंता आपण काळजी करून काय करायचं. आता ही नवी पिढी आहे, त्यांचं काय विमानावर घ्यायचं नाही. त्यांचं मन आपल्या हातात आहे काय. जे झालं ते बरंच झालं म्हणायचं आणि डोसक्यातनं काढून टाकायचं. अण्णांचं बोलणं ऐकून आबांनाही बरं वाटलं. आपण समजतोय एवढा अण्णा वाईट नाही असा त्यांचा समज झाला. पुन्हा अण्णा म्हणाले, किती झालं तरी आपलंच दात आणि आपलंच फोट आहे ती असं समजायचं आणि घ्यायचं सांभाळून. तसे आबा तडकून म्हणाले, अण्णा तुम्ही किती सांगितली सा तरी मी धोंड्याला घरची पायरी चढू देणार नाही. गाव काय म्हणेल, माणसं माझ्या तोंडात शान घालतील की. ते पण बरोबर आहे म्हणा. असा भाळवण्यानं सूर धरला. त्यावर शंकर शेटे म्हणाला, अण्णा यशवंताचं काय चुकीचं आहे. पोरगा असला म्हणून काय झालं, बट्टा लावलाच नव घराला. हे ऐकून आबांच्या जखमीवर मीठ चोळल्यासारखं झालं. तेवढ्यात डोकं खाजवत खाजवत अण्णा म्हणाले, यशवंता तुला शपथ देऊन सांगतो, म्या तरी ठरवलं होतं आमच्या मेहुण्याची एक शिकलेली पोरगी आहे, ती तुमच्या मास्तरला द्यायची आणि इनाकारणी तयार झालेला वाद गाढायचा. अण्णांचं बोलणं आबांना खरंच वाटलं. आबा हळहळून म्हणाले, अण्णा चुकी आमचीच झाली. आम्ही तुम्हासनी वळिकलं नाही.
त्यावर अण्णा म्हणाले, जाऊन दिलं, झालं ते गंगेला मिळालं. आता धाकटं पोरगं काय शिकतंय? अण्णांनी मुद्द्याचा प्रश्न टाकला. आबांच्या मनाला पालवी फुटली. ते थोडे प्रसन्न होऊन म्हणाले, दौलती पण त्याच्या एवढाच शिकला आहे. मग बघूया, आपण त्याला मास्तर करूया. असा शब्द अण्णांच्या तोंडातून गेला. आबा अण्णांच्या पायावर वाकून म्हणाले, लई उपकार होतील तुमचं, मला बी आधार झाला म्हणायचा. काळजी करू नका असा, त्याला वाड्यावर द्या पाठवून. आज रात्रीच फोन करतो त्या साळुंकेला आणि त्याला स्वामी संस्थेत चिकटून टाकतो. असं अण्णांनी वचन दिलं. त्या वचनाची भुरळ घरातल्या सगळ्यांनाच पडली. चहा पाणी झालं. अण्णा आले तसे निघून गेले. वाड्यातून बाहेर पडताच भाळवणीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, कसा तिढा टाकला? आता मास्तराचंच दात मास्तराच्याच घशात घालतो बघा. म्या लई उन्हाळं पावसाळं बघितल्यात, मास्तर अजून बच्चा आहे बच्चा. अण्णांनी धोंडरामचं घर फिरवल्याची बातमीही गावभर व्हायला फारसा वेळ लागला नाही. ती बातमी धोंडरामच्या मित्रांच्यात पोहोचली. त्यांनी त्यावर उलटसुलट चर्चा केली. आता घरच फिरलं म्हणजे वाशेसुद्धा फिरतात, अशापैकीच प्रकार झाला. त्या बातमीनं त्याचे अनेक मित्र बिथरले. काही जण म्हणाले, खरं तर धोंडरामनं लग्नाबाबत चुकीचा निर्णय घेतला. त्यांचे प्रेमच होते तर त्या मुलीशी त्यांना आधीच लग्न करायला पाहिजे होतं. त्यांच्या घरच्यांचं तरी काय चुकीचं म्हणायचं? आपल्या मराठा समाजात हे कोणाला सहन होईल? किती झालं तरी ती काही दिवस दुसऱ्यांबरोबर नांदलेली मुलगी, वापरली गेलेली, ती यानं स्वीकारावी? हे नीतिमत्तेत बसतंय काय? होय रे, पण आता आधुनिक जमाना आलाय. या जुन्या पुराण्या गोष्टी डोक्यात ठेवून चालतंय काय? त्यानं लग्नच केलंय ना, त्यानं बाकी लफडं म्हणून तर तिला जवळ केली नाही ना. बघूया, तो येईल तेव्हा खरं काय ते समजेलच. या चर्चेत दिनकर सुद्धा होता. तो सर्वांना म्हणाला, मी स्वतः त्यांच्या लग्नाचा साक्षीदार आहे. त्याला पसंत पडलं ते त्यानं केलं. त्याच्या खाजगी जीवनात डोकावण्याचा आपल्याला काय अधिकार? असं म्हणून त्यानं आपल्या मित्रमंडळींना समजावलं व त्यांना म्हणाला, आपण सर्वजण त्याची धूमधडाक्यात वरात काढूया. गाव काय म्हणायचं ते खुशाल म्हणत बसू दे. आपण मात्र त्याचं स्वागतच करायचं, कारण त्यानं आपल्या सर्वांना उद्योग दिला आहे. दिनकरचा मुद्दा सर्वांनी समजून घेऊन उचलून धरला. दिनकरनं लगेच धोंडरामला त्याच्या मोबाईलवर फोन लावला. त्याला त्याच्या लग्नाबाबतच्या घरात आणि गावात उमटल्या प्रतिक्रिया सांगितल्या. शामराव अण्णानं त्याचंच घर कसं फितवलं तेही सांगितलं. आई बाबा तुला वाड्यात पाऊल ठेवू देणार नाहीत हेही सांगितलं. आणि मित्रांनी त्याच्या स्वागताची केलेली तयारीही सांगितली. धोंडरामनं सर्व शांतपणे ऐकून घेतलं. त्याच्या मनात आपल्या घरच्यांच्याबद्दल चीड निर्माण झाली. त्यानं दिनकरला सांगितलं, मी मळ्यात बांधलेलं घर सजवून तयार ठेवा. माझा संसार तिथं सुरू होईल. मी सर्व सोडायचं ठरवलं होतं, पण अण्णा जर आमच्या घरापर्यंत राजकारण करीत असला तर आता गावाच्या राजकारणात मी अण्णाची पाठ लावूनच थांबेन. असं त्यानं दिनकरला सांगितलं. उद्या सायंकाळपर्यंत पोचतोय मी, असंही म्हणाला. दुसरा दिवस उजाडला तो धोंडरामच्या स्वागताची तयारी करूनच. गावात ठिकठिकाणी त्याच्या स्वागताच्या कमानी उभ्या केल्या. समाजसुधारक धोंडराम सावंताचा विजय असो, हार्दिक स्वागत, अशा स्वरूपाचे बोर्डही लागले. नांदगावची बँड पार्टी दुपारीच गावात हजर झाली. ईश्वरपूरचा पन्हाळकर औट फटाक्यांच्या आतषबाजीसाठी हजर झाला. पेटेचा भैरूग्रव रणशिंग घेऊन आला. गावातला बाबू नांगरे आपल्या हलगी धमक्याच्या पथकानिशी सज्ज झाला. 2 दिवस दबक्या आवाजात चर्चा करणारे गावकरी निदान नवरी तरी बघूया आणि करमणूक पण होईल या विचारानं सायंकाळी मारुती चौकात जमू लागली. त्या गर्दीत कमरेला हत्यार लावून धोंडरामच्या स्वागतासाठी भीमा नाईक नारळ पान सुपारी साखर घेऊन हजर झाला. आपुलकीच्या भावनेनं दामाजी कांबळे सोमाजी आढावसुद्धा आपली माणसं घेऊन आला. या सर्वांमुळे उत्साहाचं एक नवं वातावरण तयार झालं.
मावळतीचा सूर्य पश्चिमेच्या डोंगरावरील पिराच्या टोकावरून खाली उतरत गेला. गावावर पिराच्या सावल्या गाव कवेत घेऊन अंधारात निघाल्या. त्याचवेळी वेशीवरच्या कमानीतून धुंडरामच्या गाडीनं गावात प्रवेश केला. त्याच्या बाजूला वृषाली बसली होती. गाडी चौकात येऊन थांबली. तो व वृषाली जीपमधून उतरले. फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. बँडने सूर धरला. हलगी घुमक्याने ताल घेतला. भैरूगृहानं तुतारी फुंकली. त्याच्या सर्वच मित्रांनी नवरा नवरीवर पुष्पवृष्टी केली. पुढं होऊन भीमा नायकानं नारळ पान सुपारी देऊन त्यांचं स्वागत केलं. दामाजी कांबळेनं आलिंगन देत म्हटलं, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वाया गेला नाही. रूढीची चाकोरी मोडणारा बहादर तुमच्या रूपानं ह्या गावाला मिळाला. माणसांची गर्दी नवरा नवरीवर झुकली. तो तरुणाईचा व माणसांचा प्रचंड उत्साह, धुंडरामची लोकप्रियता पाहून त्याची पत्नी वृषालीही भारावून गेली. नवरा नवरीनं देवळात जाऊन देवदर्शन केलं. त्यांची वरात गावातील प्रमुख रस्त्याने निघाली. गावात ठिकठिकाणी आया बहिणींनी त्या दोघांनाही साखर पाणी देऊन स्वागत केलं. वरात सरळ त्याच्या मळ्यातल्या नवीन घरात गेली. तिथं त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी सर्व संसार थाटला होता. त्यानं आपल्या गावातल्या घराकडे वळूनही पाहिलं नाही. नवरा नवरीला मळ्यात सोडून मित्र घरी परतले. सर्व गर्दी पांगली. रात्र वाढत निघाली. घराचे दरवाजे बंद करून घेऊन धुंडरामनं वृषालीला कवेत घेऊन म्हटलं, वृषाली, मला तुझी साथ हवी आहे. मला रात्रीचा गर्व भेदून या गावासाठी एक नवीन सूर्योदय द्यायचा आहे. शामराव अण्णाला चितपट करूनच आपण गाव सोडायचं. तोपर्यंत इथं धीरानं राहा. ती म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी एवढा त्याग केलात. आपल्या घराकडे सुद्धा पाठ फिरवलीत. जन्मजात मायेचं सर्व पाश केवळ माझ्या उद्धारासाठी तोडलेत. मग मी तुमच्यासाठी कोणताही त्याग केला तरी तो कमीच पडेल. पुन्हा तीच म्हणाली, तुम्ही मला नोकरी सोडून या मळ्यात राहा म्हटलात तरी सुद्धा मी इथं आनंदानं राहीन. त्यावर तो म्हणाला, नाही वृषाली, तू नोकरी मुळी सोडायची नाहीस. आणि आता मीही नोकरी करणार नाही. मी एखादा उद्योग उभारून स्वतःच्या ताकदीवर उभा राहीन. त्यावर ती म्हणाली, जाऊ देत. उगाच स्वप्नांचे इमले रचू नयेत. भाग्य आपल्या हाती नसतं, ते नियती ठरवते. खूप रात्र झाली, झोपूया. त्याने घरातील दिवे मालवले. फक्त एक मंद लाईट ठेवला. तिला आपल्या कवेत घेऊन म्हणाला, चल, पहिल्यांदा आपल्या जीवनवेलीवर अंकुरणाऱ्या कळीचा विचार करूया. त्या कळीचं फूल पाहण्याची स्वप्न पाहूया. एकदा सांगितलं ना, माणसानं स्वप्न पाहू नयेत म्हणून. असं म्हणून ती त्याला अधिकच घट्ट बिलगली. त्यानं तिला अलगद उचलून पलंगावर झोपवली. तिच्या गालावर ओठ टेकवीत म्हणाला, अगं, अंधाराच्या गर्भातच उद्याच्या उष्यकालाची बीजं अंकुरतात. म्हणूनच नियतीने देखील आपल्या स्वप्नांसाठी रात्र दिली आहे. ती अबोल झाली. त्याच्या श्वासात हरवून गेली आणि बाहेरच्या अंधारात रातकिड्याने सूर धरला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.